मुंबईकरांना काहीसा दिलासा, पवई तलाव बुधवारपासून भरून वाहू लागला। महामुंबईत पाणीच पाणी, पावसामुळे रस्ते भरले, भरती आणि पाऊस एकाच वेळी। पालघरमध्ये शुक्रवारी शाळांना सुटी, जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय। रायगड पावसामुळे सतर्कतेचा इशारा, तर रत्नागिरी जिल्ह्यात संततधार। खासगी इंधन झालं स्वस्त, अनेकांना वाटलं आश्चर्य। नयारा कंपनीच्या पेट्रोल डिझेलचे दर घसरले। एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, शिंदेंचा दिल्ली दौरा अनिश्चित। अमित शहा देशभरात फोडाफोडी करतायत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप। अमित शहा यांच्याकडून फडणवीस विरोधी हालचाली, सुषमा अंधारे यांनी नेत्यांचीच ओढली रींग। ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, अहिरांचा मार्ग मोकळा। विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध। पुढचा नंबर सुनील शिंदेंचा असल्याची राजकीय चर्चा, सुनील शिंदेंनी मात्र चर्चा फेटाळली। सचिन अहिर कलंकित राजकारणी, संजय राऊत यांचं वक्तव्य। लोहगडावरून केतन अग्रवालचा पुतळा बनवून ढकलला, चेतन चौधरीच्या उपस्थितीत झालं गुन्ह्याचं पुनर्चित्रीकरण। ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, राहता तालुक्यातला संतापजनक प्रकार। वाहनांवर अत्याधुनिक नंबर प्लेट नसेल तर आता थेट कारवाई होणार, नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंड लागणार। निवृत्तीनाथ महाराज नाशकात आले, फुलांचा वर्षाव करत झालं जोरदार स्वागत। धबधबा आणि नदीच्या पाण्यात गोव्यामध्ये उतरण्यास मज्जाव, नियम मोडला तर गुन्हा दाखल होणार। पनवेल सीएसएमटी लोकल मधला व्हिडिओ व्हायरल, मद्यधुंद व्यक्तीची सहप्रवाशाला जीवे मारण्याची धमकी। रेल्वे पोलीस सतर्क, अनेक स्थानकांवर संशयित वस्तूंची तपासणी सुरू। दिल्ली मुंबई महामार्गावर ट्रकला धडकून बस पेटली, 8 प्रवासी जिवंत जळाले, 22 झाले जखमी।